2 लोकांनी आरोपीला पकडलं, त्यांना 1 लाखाचं बक्षीस. यामध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला. कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. ते चेस जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याच्या अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली. तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे. त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे. परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थुझियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत सराहनीय आहे. सर, ग्रामीण का एरिया है, जिस तरीके से गांव वालों ने मदद किया है उस तरीके से ग्रामीण पुलिस का भी सहयोग दिया है क्या? ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी अधिकारी, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है. वो लोग उनकी भी टीम वहां पे हमारे साथ थी. सर, आरोपी हा गावातच होता तरी देखील त्याला अटक करण्यात 3 दिवस लागले. कुठेतरी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर जो सिरियसनेस किंवा गांभीर्याने त्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं अपेक्षित होतं ते झालं नाही का? त्यामुळे आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले, गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील, परंतु कंप्लेंट आल्याबरोबर FIR दाखल होण्याची पूर्वीच जे 2-3 तास FIR ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती, खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि 2चे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाइम अंदाजन 1.5 ते 2 तासचे आहे तिथे 2 वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती. जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल, परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील. या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती. ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला. म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स DCP झोन 2, ऍडिशनल CP वेस्ट रिजन, ऍडिशनल CP क्राईम, DCP क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट CP साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती.